नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्हाला एक घटना सांगतो किंवा एक छान गंमत, जरा वेगळी गोष्ट आहे ती सांगतो. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर कर्मवीरायण नावाचा एक सिनेमा चित्रपट नुकताच आलेला आहे. आमचे मित्र आहेत धनंजय भावलेकर. धनंजय भावलेकर खरं म्हणजे नाटकवाले, शॉर्ट फिल्म्स करणारे, संशोधक वृत्तीचे, पॅशनेट अशा प्रकारचे गृहस्थ आहेत. धनंजय भावलेकरांनी NFAIला त्याचा शो आयोजित केला होता, खास मान्यवरांसाठी, नामवंतांसाठी. त्याला बरेच जण हजर होते. अगदी शिक्षण आयुक्त डॉक्टर सूरज मांढरे होते, त्याचप्रमाणे प्रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी होते, कल्याण तावरे, ज्ञानेश्वर मुळे अशा नामवंतांनी हा सगळा घाट घातला होता. त्यामध्ये राज देशमुख होते, बाकीची बरीच महत्त्वाची मंडळी होती, महत्त्वाचे अधिकारी पण होते. त्या सगळ्यांचा मी आत्ता उल्लेख करत नाही, पण सगळी महत्त्वाची माणसं होती. डॉक्टर बाबा आढाव स्वतः आले होते, महावीर जोंधळे, त्यांच्या पत्नी आणि लेखिका इंदुमती जोंधळे, असे सगळे लोक होते. तर हे सगळे लोक होते आणि तो शो मी पाहत होतो, तो सिनेमा मी पाहत होतो. खरं म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांचं एकूण जीवनपट या प्रकारे पेलणं एका सिनेमामध्ये ही फार अवघड गोष्ट आहे. आणि किती मोठा माणूस, मला कमाल वाटली की त्या कालावधीमध्ये या माणसानं ज्या प्रकारचं शिक्षण संस्थांचं जाळं उभं केलं, सर्वसामान्य माणसाने शिकलं पाहिजे, त्याने पुढे गेलं पाहिजे, यासाठी सगळ्या जातीतल्या, सगळ्या पंथातल्या, सगळ्या धर्मातल्या सगळ्या लोकांना एकत्र आणलं, शिकवलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सगळी माणसं जेव्हा काम करत होती तेव्हा त्यांच्यासोबत कोण कोण होतं. राजर्षी शाहू महाराज त्यांच्यासोबत होते, सयाजीराव गायकवाड त्यांच्यासोबत होते, इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोबत होते, गाडगेबाबा सोबत होते, प्रबोधनकार ठाकरे सोबत होते आणि महात्मा गांधी सुद्धा त्यांना आशीर्वाद देत होते, त्यांच्यासोबत होते. ही सगळी माणसं एकत्रितपणे या प्रकारचं काम करत होते. आणि आचार्य प्र.के. अत्रे जेव्हा महात्मा फुलेंवर सिनेमा करत होते तेव्हा त्याच्यामध्ये ते जाणीवपूर्वक कर्मवीर भाऊराव पाटलांपासून त्या सिनेमाची सुरुवात करत होते. असं हे सगळे तो झपाटलेला, भारावलेला काळ होता आणि त्या कालावधीमध्ये या सगळ्या लोकांनी हे काम केलं. पण मला त्यातला एक मुद्दा सांगायचा. जेव्हा त्यांनी शाळा सुरू केली आणि शाळेला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव दिलं, ठरवलं की आता शिवाजी महाराज हे नाव मिळणार. पण पैसे नव्हते, तसे पुरेसा निधी उपलब्ध होत नव्हता. बरं, कर्मवीरांची गंमत अशी होती की मला 1,00,000 रुपये देऊ नका, मला 1,00,000 लोकांनी 1-1 रुपये द्यावा. मला कोणाचे मिंदे पण नको, 1-1 रुपये 1,00,000 लोकांनी द्यावा. त्यात फायदा असा आहे की 1,00,000 लोकांपर्यंत माझं काम पोहोचतं आणि कुठल्या तरी एका माणसानं मला पैसे दिले असं होत नाही. त्यामुळे शक्यतो ते टाळत. पण तरी एक उद्योजक गृहस्थ आले आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की मी तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे, पूर्ण पैसे मी तुम्हाला देईन, सगळं शाळेचं काम सगळं माझ्या पैशांमध्ये पूर्ण होईल, असं मी करायला तयार आहे. पण एक मात्र माझी अट आहे. ती अट काय? अट अशी आहे की तुम्ही हे जे आहे ते नाव बदललं पाहिजे आणि माझं नाव दिलं पाहिजे त्या शाळेला. तेव्हा त्याच्यावर कर्मवीर भाऊराव पाटील असं म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मी माझ्या शाळेला देणार हे ठरलेलं आहे. गरज पडली तर मी माझ्या बापाचं नाव बदलेन, पण शाळेला देणारं शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही. हे मला सहजपणे आठवत होतं. तर या संदर्भामध्ये ते म्हणजे शिवाजी कोण होता, कॉम्रेड गोविंद पानसरेंचं गाजलेलं पुस्तक शिवाजी कोण होता हा संदर्भ म्हणजे गंमत बघा. कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली आणि रयत शिक्षण संस्थेच्या अनुषंगानंच शिवाजी कोण होता या पुस्तकाचा एक वेगळा संदर्भ आला आणि तिथेही याच प्रकारची भूमिका घेतली गेली. काय काय घडलं मुद्दाम सांगतो, अनेकांना ठाऊक नसेल म्हणून पूर्ण तपशीलवार सांगतो. जरा ऐका पूर्ण हा व्हिडिओ की मी काय म्हणतोय. एका संस्थेमध्ये, कॉलेजमध्ये कार्यक्रम सुरू असतो. एका वक्त्याचं व्याख्यान असतं आणि वक्ता असं म्हणतो की मुलांनो, आपण आदर्श घेतला पाहिजे महामानवांचा. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा. आपण हा आदर्श घेतला पाहिजे थोर महामानवांचा, सगळे तर ते वक्ते म्हणतात. आणि मग ते म्हटले शिवाजी सारख्या महामानवाचा आपण आदर्श घेतला पाहिजे. आता शिवाजी सारख्या महामानवाचा आदर्श घेतला पाहिजे असं म्हटल्यानंतर समोरची कॉलेजची जी मुलं आहेत ती पेटून उठतात की तुम्ही शिवाजी सारख्या कसं काय म्हटलात, तुम्ही आदरार्थी उल्लेख केला पाहिजे. खरं म्हणजे हा उल्लेख त्यांनी अत्यंत जवळीकीने केलेला होता, त्यात काही मुद्दाच नव्हता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं पुस्तक शिवाजी कोण होता असं पुस्तक आहे. त्यामुळे त्यांनी शिवाजी कोण होता असं म्हटलंय. लहानपणी आपण सुद्धा खेळ खेळताना शिवाजी म्हणतो बसा, शिवाजी म्हणतो उठा, असे खेळ आपण खेळलेलो.
त्यामध्ये उलट पक्षी एक वेगळं ममत्व आहे, वेगळी माया आहे. आपण जर बघितलं की आपण बाबासाहेबांना बाबा बाबा म्हणतो, हे जे आहे ते शेवटी हे माया आहे, प्रेम आहे. त्या प्रेमातून कोणी काही म्हणत असेल तो 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 मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की नक्की हेतू काय आहे. तरी सुद्धा मुलांनी गोंधळ सुरू केला की तुम्ही माफी मागा आणि काय वाटेल ते करून तुम्ही अरे तुरे उल्लेख केला. तर तुम्ही अरे तुरे उल्लेख केला नाही असं, पण तोपर्यंत ते वक्ते निघून गेले. त्या तिथे ज्या प्राध्यापक होत्या डॉक्टर मृणालिनी आहेर, त्यांनी मुलांना समजावण्याचा प्रयत्न केला की अरे असं नाहीये. आणि मग त्यांनी संदर्भ दिला शिवाजी कोण होता या पुस्तकाचा, की कॉम्रेड गोविंद पानसरेंनी हे पुस्तक लिहिलं आणि खरे शिवाजी महाराज लोकांपर्यंत सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. उलट पक्षी खोटे शिवाजी महाराज सांगताना शिवाजी महाराजांबद्दल फार आदरानं बोललं जायचं, पण प्रत्यक्षात मात्र शिवाजी महाराज चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवले गेले. कॉम्रेड गोविंद पानसरेंनी शिवाजी कोण होता असं म्हटलं, पण खरे शिवराय रयतेचे शिवराय सगळ्यांचा लाडका शिवबा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. हा फरक तुम्ही लक्षात घ्या आणि उगाच गोंधळ करू नका. तरीही झुंडीनं सुरू केलं की नाही वाटेल ते माफी मागितली पाहिजे. एवढं झालं. त्याच्यानंतर शेवटी झुंडीनं काही ऐकलंच नाही. मग प्राचार्यांनी, त्याच्या प्राचार्य होत्या तिथे, त्यांनी माफी मागितली. पण प्राध्यापिका डॉक्टर मृणालिनी आहेर यांनी मात्र माफी मागितली नाही. ते म्हटले मी चूक केली नाही, मी माफी मागणार नाही. त्यांनी माफी मागितली नाही. प्राचार्यांनी मात्र माफी मागितली. झुंड पेटलेली होती, राडा करू वगैरे असं ते म्हणत होते. प्रकरण पोलिसांमध्ये गेलं. तर पोलिसांनी साधारणपणे दखल घ्यायला पाहिजे होती आणि जी मुलं राडा करतायत त्यांना समजावून सांगणं, थोडंसं त्यांना जरा त्यांच्या पोलिसी भाषेत जरा समजावणं एवढं अपेक्षित होतं. पोलिसांनी उलट पक्षी FIR करण्याची धमकी दिली संस्थेलाच. एवढंच नव्हे तर त्यांनी त्या संस्थेला सांगितलं अधिकृतपणे की या प्राध्यापिका मृणालिनी आहेर यांच्यावर कारवाई करा. तर प्राध्यापिका मृणालिनी आहेर यांच्यावर कारवाई करा असं संस्थेला पोलीस कसं काय सांगू शकतात? हा प्रश्न काही पोलिसांचा नाहीये, हा प्रश्न संस्थेचा आहे. आणि पोलिसांना असा अधिकार कोणी दिलाय? पोलीस फार तर काही घडलं तर योग्य नियमानुसार अटक करू शकतात, कारवाई करू शकतात पोलिसी सगळ्या कायद्यानुसार. पण पोलीस कुठल्या संस्थेलाही सांगू शकत नाहीत की तुम्ही यांच्यावर कारवाई करा. ते काम पोलिसांचं नाहीये. पण तरी ते केलं गेलं. बाहेर राडा सुरू होता, मुलांची गाडी फोडली जात होती, मॅडमची गाडी फोडली जात होती, मुलांनी मॅडमची गाडी फोडली, सगळा गोंधळ झाला, सगळं सुरू होतं. तरीही मॅडम ठाम होत्या, मी माफी मागत नाही. रयत शिक्षण संस्थेच्या लोकांपर्यंत हे प्रकरण गेलं. खरं म्हणजे रयत शिक्षण संस्थेनं त्यांच्यासोबत उभं राहणं आवश्यक होतं. परवा या कार्यक्रमाला कर्मवीरायण हा जो चित्रपट आहे, कर्मवीर भाऊराव पाटलांवरचा, रयत शिक्षण संस्थेच्या संस्थापकांवरचा, तो चित्रपट पाहिला. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी हजर होते. त्यांना आमच्या काही मित्रांनी हा प्रश्न विचारला किंवा तुम्ही रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आहात, जेव्हा असा मुद्दा पुढे आला तेव्हा तुम्ही खरं म्हणजे स्टँड घेतला पाहिजे होता. तुम्ही मॅडमची बदली कशी काय केली? संस्थेनं कारवाई केली आणि मृणालिनी आहेर यांची बदली केली की जणू काही त्यांनी गंभीर चूक केलेली आहे, त्यांनी चूक केलेली आहे म्हणून ती बदली केली. तर आम्ही विचारलं चंद्रकांत दळवींना की तुम्ही असं कसं काय केलं? तेव्हा त्यांचं म्हणणं असं होतं, गोंधळ एवढा वाढला होता, आम्हाला काहीतरी करणं भाग होतं म्हणून आम्ही ती कारवाई केली. पण यामध्ये संस्थेनं ठामपणे भूमिका घेणं फार आवश्यक होतं. ती भूमिका घेतली गेली नाही. मी परत सांगतो, कर्मवीर भाऊराव पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव या शाळेला देऊ यासाठी वाटेल ते करू, ते पैसे नाकारले. एवढंच नव्हे, पुढे जेव्हा तुम्हाला मी कार देऊ, कार्यकर्ते काही लोकांनी सांगितलं की तुम्हाला ही गाडी कार, पण तुम्ही राजकारण करायचं नाही, राजकीय भूमिका घ्यायची नाही अशी अट असेल तर तुमची कार नको आणि तुमचे काहीच नको, मी चालत फिरेन. हे जे होतं त्या संस्थेनं भूमिका न घेणं, स्टँड न घेणं हे फार आश्चर्यकारक होतं. या मॅडम पण थोर, हे मृणालिनी आहेर या बाईंचं कौतुक केलं पाहिजे. खरं म्हणजे सध्या अशा सगळ्या महिला समोर येत आहेत आणि असं वाटतं की अरे या सगळ्या महिलांना सॅल्यूट केलं पाहिजे. ती विनेश फोगाट काय प्रकारे लढली, ती नीरज चोप्राची आई म्हणाली की अर्शद माझा ज्याने गोल्ड मेडल मिळवलं पाकिस्तानचा तो माझ्या मुलासारखा आहे. अर्शदची आई म्हणाली की नीरज हा माझ्या मुलासारखा आहे. हे सगळं किती कौतुकास्पद आहे. या सगळ्या महिला ज्या आहेत, ज्या प्रकारे पुढे येत आहेत, ज्या प्रकारे काम करतायत आणि ज्या प्रकारची भूमिका घेऊन पुढे येत आहेत, म्हणजे नीरजच्या आईचं कौतुक यासाठी किंवा अर्शदच्या आईचं कौतुक यासाठी की मुलगा कुठला का असेल ना ते माझ्या मुलासारखे, म्हणजे सीमेच्या पलीकडे मातृत्वाला सीमा नसते, अशा या सगळ्या त्या, किंवा मी म्हटल्याप्रमाणे नीरज, विनेश फोगाट आणि आता या मृणालिनी आहेर, या सगळ्या महिलांचं खरं कौतुक केलं पाहिजे की संस्था विरोधामध्ये गेली, पोलीस धमकावत आहेत, गुंड धमकावत आहेत, झुंड अक्षरशः राडा करते आहे, तरीही बाई म्हणाल्या मी माफी मागणार नाही. बदली स्वीकारली, सगळं स्वीकारलं. आपल्याकडे शिक्षक एरवी खूप बाता मारतात, बदलीला घाबरतात. मला एक शिक्षक आले होते माझ्याकडे मागे,
मला म्हटले तुम्ही जरा त्या यांना सांगा थोडंसं, आणि आपली बदली जरा झाली आहे. कुठे झाली? परगावात झाली. म्हटलं तुमच्याच तालुक्यात ना? तो तालुका आपलाच आहे, पण जरा ते गाव लांब पडतं. अरे म्हटलं तुम्ही मुलांना शाळेमध्ये शिकवता की सीमेवर जवान कसा लढतो आहे, आणि तुमची मात्र सीमा जरा बदलली, जरा पलीकडे बदली केली की तुम्ही झालं, तुम्हाला लगेच हातपाय पडायला लागतात. काय फरक पडतो? सरकारी नोकरी करता आहात किंवा संस्थेची नोकरी करता आहात तर बदल्या होत असतात. बदली होण्यामध्ये अडचण काय? आणि तुम्ही ती किंमत चुकवली पाहिजे. मृणालिनी आहेर यांनी किंमत चुकवली, त्यांनी बदली स्वीकारली, त्या गेल्या. पण त्या लढत राहिल्या, त्या हायकोर्टात गेल्या, उच्च न्यायालयात लढत राहिल्या, आणि लढल्यानंतर शेवटी निकाल आला. तो निकाल नुकताच आलाय, आणि त्यामुळे मृणालिनी आहेर यांचा कालच पुण्यामध्ये सन्मान झाला. सलोखा संस्थेने सन्मान केला. त्या उच्च न्यायालयानं सांगितलं आणि सुनावलं की नथिंग डुईंग. हे पोलिसांचं काम नाहीये. पोलिसांनी या प्रकारे तिथे हस्तक्षेप करायचं काही कारण नव्हतं. संस्थेनं काय करावं हे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगण्याचं काम नाहीये, आणि संस्थेनं अशा प्रकारची भूमिका कशी काय घेतली? न्यायालय म्हणतंय, हे मी म्हणत नाहीये. संस्थेनं अशा प्रकारची भूमिका घेतली कशी काय, की जेव्हा एखाद्या मॅडमना या प्रकारे झुंड त्रास देते आहे, त्यांना संरक्षण देणं हे संस्थेचं काम आहे, आणि त्यांना संरक्षण देण्यासाठी पोलिसांची मदत घेणं, वेळप्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणं, जे त्या मृणालिनी आहेरांनी केलं ते संस्थेनं वाटलंच करायला पाहिजे होतं. गरज पडली तर न्यायालयाचे दरवाजे ठोठावायला पाहिजे होते. पण संस्थेनं असं कसं काय केलं नाही? ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या कालावधीमध्ये महात्मा गांधींसोबत सगळं इंग्रज सत्तेला आव्हान दिलं, ब्रिटिशांना आव्हान दिलं, आम्ही ऐकणार नाही, तुमचं सत्ता तुमची असेल आम्ही ऐकणार नाही, आम्हाला स्वराज्य पाहिजे, यासाठी ते ठामपणे ठोसपणे उभे राहिले. ब्रिटिश सत्ता असतानाही ठोसपणे उभे राहिले. तुमची लोकांची सत्ता आहे, शेवटी लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये तुम्ही या प्रकारची भूमिका कशी काय घेता, तुम्ही या प्रकारे स्टँड कसा घेत नाही, असं न्यायालय म्हटलं. आणि मग न्यायालयानं त्या मॅडमना न्याय दिला आणि सांगितलं हे की काही झालं तरी सुद्धा ही लोकशाही नव्हे. लोकशाहीमध्ये या प्रकारची भूमिका मांडणं एका प्राध्यापिकेनं हे बरोबर आहे, आणि केवळ त्यांना विरोध करण्यासाठी कोणीही कायदा हातात घेण्याची अजिबात गरज नाही. मला खरंच कमाल वाटली. प्राध्यापिका मृणालिनी आहेर, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कालच त्यांचा पुण्यामध्ये सत्कार झाला, आणि तोही केला कोणी? डॉक्टर मेघा पानसरे यांनी. त्यांना विचारलं एका मुलाखतीमध्ये डॉक्टर मृणालिनी आहेर यांना, तुम्ही माफी का मागितली नाही? ते म्हटलं, हो शिवाजी कोण होता यानं आम्हाला खरे शिवाजी महाराज समजावून सांगितलेले आहेत. मी जर माफी मागितली असती तर कॉम्रेड गोविंद पानसरेंना काय वाटलं असतं? तो त्यांचा अपमान झाला असता. कॉम्रेड गोविंद पानसरेंचा अपमान होईल, छत्रपती शिवरायांना सुद्धा हे आवडणार नाही, म्हणून मी माफी मागणार नाही. अशा प्रकारची भूमिका मृणालिनी आहेर यांनी घेणं ही खरंच फार महत्त्वाची मोठी गोष्ट आहे. पण दुःख हेच आहे की यशवंत महाविद्यालय पाचवडमध्ये ही घटना घडली. ती संस्था आहे रयत शिक्षण संस्था. मगाशी सुरुवात केल्याप्रमाणे रयत शिक्षण संस्था म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांचा आदर्श, आणि कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे गाडगेबाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासोबत वाढलेले, आणि महात्मा गांधींच्या मुशीत लहानाचे मोठे झालेले. महात्मा गांधींनी सांगितलं म्हणून सर्वस्वाचा त्याग करून या सगळ्या मोहिमेमध्ये उतरलेले. अगदी बायकोनं प्रसंगी म्हणजे मंगळसूत्र सुद्धा मोडलं त्या मुलांना शिकवण्यासाठी. आणि कर्मवीर भाऊराव पाटील एवढं सगळं करत राहिले. प्रसंगी आपल्या पोटच्या पोराला सुद्धा नोकरीतून काढून टाकलं संस्थेच्या, कारण संस्थेच्या नोकरीमध्ये समजा वेळ आली कोणाला काढून टाकण्याची आर्थिक अडचणीमुळे, तर मी माझ्या मुलाला काढेन, इतर कोणाला काढणार नाही. अशी सगळी फुले शाहू आंबेडकरी परंपरा ही सगळी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या एकूण चरित्रामध्ये येते. असं असताना सुद्धा रयत शिक्षण संस्थेनं भूमिका का घेऊ नये? चंद्रकांत दळवी चेअरमन आहेत, त्यांना मी हा प्रश्न विचारलाच. पण शरद पवार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत, आणि शरद पवार एरवी या सगळ्या पुरोगामी मुद्द्यांबद्दल फार आग्रही असतात असं दिसतं. एरवी प्रबोधनाच्या चळवळीमध्ये ते कायम पुढाकार घेतात असंही दिसतं. या सगळ्या प्रकरणामध्ये शरद पवारांनी भूमिका कशी घेतली नाही? मुळामध्ये शिवाजी कोण होता हे लिहिलं कॉम्रेड गोविंद पानसरेंनी, आणि त्या पुस्तकाचा हवाला देत मॅडम बोलतायत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा वारसा असताना सुद्धा शरद पवार बोलले कसे नाहीत? शरद पवारांची भूमिका एकूणच फार महिलांच्या संदर्भामध्ये फार उदार मानली जाते. महिला धोरण वगैरे शरद पवारांनी आणलं याचं कायम कौतुक केलं जातं. महिलांना खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये अवकाश दिला, या सगळ्या नव्या राजकारणामध्ये तो शरद पवारांनी असं म्हटलं जातं. अशा शरद पवारांनी मृणालिनी आहेर ह्यांची पाठराखण सोडाच त्यांच्याशी संवाद सुद्धा केला नाही. हे फार आश्चर्यकारक आहे. म्हणजे शरद पवारांची ही भूमिका किंवा शरद पवारांचं हे दुर्लक्ष हे फार आश्चर्यकारक आहे. या साताऱ्यामध्ये हे घडलं. सातारा तर चळवळींचं मोहोळ आहे. या साताऱ्यामध्ये कसं काय घडतं?
पण हरकत नाही, कॉम्रेड गोविंद पानसरेंच्याच स्नुषेनं मेघा पानसरेंनी काल सन्मान केला, सत्कार केला प्राध्यापिका डॉक्टर मृणालिनी आहेर यांचा. एक चांगली गोष्ट झाली की त्यांना सन्मानित केलं, सत्कार केला गेला, त्यांची मुलाखत घेतली गेली, त्यांना बोलतं केलं गेलं, ही चांगली गोष्ट आहे. पण मुळामध्ये मृणालिनी आहेर यांना सॅल्यूट करताना, सलाम करताना हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे की या प्रकारे आपल्याला खऱ्या अर्थानं पुरोगामित्वाचा अर्थ आणि आशय समजला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक अत्यंत उदार रयतेचा राजा आपल्याला नीटपणे कळायला पाहिजे, आणि नव्या पिढीला तो नीटपणे कळत नसेल तर तो समजावून सांगण्याची जबाबदारी संस्थांची आहे. संस्थांनी या मुलांना नीटपणे समजावून सांगितलं पाहिजे. आपल्याच प्राध्यापिकेवर कारवाई करणं हे काही बरोबर नाही. म्हणून या निमित्ताने मला असं वाटलं की या प्राध्यापिका डॉक्टर मृणालिनी आहेर यांचं हे काम, त्यांनी ज्या प्रकारे मी माफी मागणार नाही अशी भूमिका घेतली, त्यांचा हा स्टँड, त्यांची ही भूमिका हे सगळ्यांपर्यंत पोहोचणं फार आवश्यक आहे. शेवटी भूमिका घ्यावी लागते आणि भूमिकांची किंमत चुकवावी लागते, पण भूमिका घेणं खूप महत्त्वाचं असतं. तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे असेल ते लिहा कमेंटमध्ये. बाकी बोलत राहू, भेटत राहू.